करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उबुंटू शाळेचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंगजी खानवे सर ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच शाळेचे उपाध्यक्ष माननीय श्री संभाजी राणे सर, शाळेचे कार्यकारी संचालक माननीय श्री अनुप यादव सर, तांत्रिकी संचालक माननीय श्री अजिंक्य कोत्तावार सर, प्रसाद दापके सर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी बोरखेडे मॅडम या सर्वांनी देखील आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। योगायोगाला भेटले अनुप सर, जे असं मनात कल्पना होते, मी तर गावावर गाव, मला कायद्यातलं काही समजत नाही, आणि राणे साहेबाच्या हिमतीनं आणि राणे साहेबांना खूप वाहून घेतलेलं आहे, त्यांच्या याच्यावर मी एवढी हिंमत केली आणि पोरं मनाचे करायचं तर चांगलं करा असं करून सगळं पोराने साथ दिली, घरच्यांनी साथ दिली। मी एका वर्षात शाळा बांधली, पहिलं शेत घेतल्यावर शाळा, आता शाळा तर बांधली, पैसे तर लागून गेले, इकडली फी आम्ही आपल्या साधारण पोरं ऍडमिशन झालं पाहिजे म्हणून फी आम्ही कमी ठेवली आणि याचं समजा आपण जर व्याज काढतो म्हणलं तर व्याज तर बाजूलाच राहा, पण हे फी जेवढी आहे त्याच्यावर टीचर लोकांचे पगार नाही, तरी पोरं मनाचे, मी म्हटलं 2-3 वर्षे आपल्याला भारी जाईल, पण आपल्या मनात हे होते आणि आम्ही 5-6 पोरांना, गरीब पोरं जे आमच्या इथं कामगाराचे पोरं आहे, फ्रीमध्ये 5-6 पोरांना आम्ही गरीब आदिवासीचे पोरं आहे, गरीब लोकांचे पोरं आहे, त्यांना आम्ही सूट देतो। अशा पद्धतीनं मी शाळेचं आम्ही स्वप्न हे केलं, त्याच्यात बाकी लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला, तर तुम्ही सर्व लोकांनी साथ द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। आणि थोडीशी आमची प्रसिद्धी कमी होते, अजून बऱ्याच लोकांना शाळेबद्दल माहिती नाही, त्या उद्देशानं बऱ्याच दिवसाचा इच्छा होती बाबा आपण एखादं घ्यायला पाहिजे, त्या निमित्त। स्थापना कोणत्या वर्षी झाली? स्थापना 2022 आणि नर्सरी आणि प्ले ग्रुप हे दूर पडते व आपली शाळा, म्हणून माझ्या घरापाशीच एक प्लॉट घेतला, तिथं नर्सरी आणि प्ले ग्रुप तिथं करते। Thank you, Sapna ma'am. Respected dais, my dear media fraternity people and our Ubuntu staff, हम सबके तरफ से मैं आप सभी मीडिया सहकर्मियों का उबुंटू परिवार में बहुत बहुत स्वागत करता हूँ। मेरा नाम अनुप यादव है। एक शॉर्ट इंट्रोडक्शन, उबुंटू ज्वाइन करने से पहले मैंने भारत के पूरी दुनिया में जो कुछ 2-3-4 बहुत बड़े स्कूल्स हैं उसमें से कुछ स्कूल्स मैंने बिल्ड किए हैं या उन स्कूलों का हिस्सा रहने का मौका मुझे मिला है। और उससे पहले मैं कुछ साल नेवी में रहा हूँ और उससे पहले मेरे परिवार में कोई 10वीं पास नहीं है। ओके, दिस इज द हिस्ट्री। हर एक स्कूल का एक ऑब्जेक्टिव होता है, स्कूल एक मकसद के साथ बनाया जाता है। हमारे देश के साथ अनफॉर्चुनेटली स्कूल जिस मकसद से आज़ादी के बाद बनाए गए या आज़ादी के पहले जिस तरीके से चलाए गए, आज भी उसी तरीके से चलाए जाते हैं। फॉर एग्जाम्पल, आज़ादी के पहले लिटरेसी रेट 16% थी, 16%। आज वो परिस्थिति नहीं है, लेकिन 99% स्कूल्स का ऑब्जेक्टिव आज भी वही है कि बच्चों को पढ़ना और लिखना आ जाए। ओके, और इसलिए प्रॉब्लम है कि बच्चे जब स्कूल से कॉलेजेस से बाहर निकलते हैं तो बहुत फीस पे करने के बाद भी, बहुत अच्छे कॉलेजेस में पढ़ने के बाद भी मार्केट को जो स्किल सेट की रिक्वायरमेंट है, जो कौशल्य होना चाहिए, वो उनमें विकसित नहीं होते, क्योंकि स्कूल और कॉलेजेस उस तरीके से खुद को अडॉप्ट नहीं करते हैं। और इसकी शुरुआत
स्कूल से होती है। लोगों को लगता है कॉलेज में इसका सोल्यूशन मिलेगा, पर शुरुआत स्कूल से होती है। मैं आपको एक दो एग्जाम्पल्स दूंगा बहुत छोटे छोटे, और अगर मेरा एड्रेस बहुत बड़ा हो जाए तो आप बीच में ताली बजा सकते हैं, मुझे पता चलेगा कि अब रुक जाना है। ओके, बच्चे मिडिल क्लास और लोअर मिडिल क्लास का आदमी सपना देखता है कि बच्चा जिस दिन कुछ करने लगेगा उस दिन हमारे परिवार का भविष्य बदल जाएगा। सहमत हैं सब लोग? यस जी। और उसी सपने को साकार करने के लिए स्कूल में फीस भरते हैं, फिर कोचिंग्स की फीस भरते हैं, फिर कॉलेज की फीस भरते हैं। ओके, सबसे पहला सेटबैक जो बच्चा फेस करता है, मिडिल क्लास और लोअर मिडिल क्लास का बच्चा, कि जब कोई पालक अपने बच्चों को स्कूल में सन्माननीय व्यासपीठ तसंच आज इथे उपस्थित सर्व पत्रकार मित्र बंधू सर्वांना माझा नमस्कार। कानवे सरांनी थोड्या वेळ आधी सांगितलं की शाळेचं स्वप्न कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि काय ध्येय घेऊन ते पुढे निघाले, आणि अनुप सरांनी पण एक खूप छान आमचं फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही काय प्रयत्न करणार आहोत किंवा कशा पद्धतीने आज शाळा काम करते आहे हे त्यांनी सांगितलं। पण एक अगदी छोटासा एक प्रश्न असा सर्वांना पडला आहे की मी संशोधक आणि मी या शाळेमध्ये काय करतो आहे, म्हणजे नेमकं काय उद्देश आहे माझा इथे राहण्याचा किंवा यांचा काय उद्देश आहे मला इथे ठेवण्याचा, याबद्दल मी थोडं आज तुम्हाला सांगेल। मी लहानपणापासून खूप सारे संशोधन केले, अनेक पेटंट माझ्या नावावर होते। खेडेगावातून IIT कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली विदाउट क्लिअरिंग गेट। तर मग असे कितीतरी विद्यार्थी आहेत, त्यावेळेला मी महाराष्ट्रातला असा पहिला विद्यार्थी होतो की जो डायरेक्ट IIT खडगपूरमध्ये सिलेक्ट झाला होता PhD साठी विदाउट पोस्ट ग्रॅज्युएशन। तर मग हे कशामुळे, तर माझ्या नावावर तेव्हा 2 पेटंट्स होते जेव्हा जस्ट ग्रॅज्युएशन। आपल्यापैकी बरेच पत्रकार बंधूंना माहिती असावं या गोष्टी। मग हा मी विचार केला, मी पाटणबोरी सारख्या गावात होतो आणि तरी सुद्धा ही उंची मला गाठता आली, तर असे कितीतरी विद्यार्थी आपल्या तळागाळाच्या गावामध्ये असतील, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील। मग यांना जर पुढे न्यायचं आहे तर एखाद्या प्लॅटफॉर्मची गरज आहे। मग असं प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतात मी शोधायला लागलो। त्यावेळेला अगस्त्य इंटरनॅशनल, सह्याद्री फाउंडेशन, सोनम वांगचुक सरांचं लद्दाखचं सेकमॉल, तर अशा वेगळ्या जेव्हा शाळांना व्हिजिट केली, त्यांच्यासोबत काम केलं, तेव्हा एक गोष्ट कळाली की त्या शाळेमध्ये आपल्या नॉर्मल शाळेसारखं काम नक्कीच होत नाही, म्हणजे नुसतं सिलेबस ओरिएंटेड काम तिथे होत नाही। तर ते प्रयत्न करतात की जे काही मुलांना शाळेत शिकवण्यात येतं आहे त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा केला जातो, तेव्हा कुठे मुलांना शिकण्यामध्ये इंटरेस्ट तयार होतो। मग मी विचार केला, यार माझ्यासोबतही तेच झालं। मला शिक्षणामध्ये आवड नव्हती किंवा पर्सेंट मला मिळायचे नाही, पण मला बाकीच्या गोष्टी खूप आवडायच्या। मला विज्ञान विषय खूप आवडायचा, मला गणित खूप आवडायचं, कारण मला प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज होत होतं ते। तर मग जर आपले शाळेतले सब्जेक्ट जर आपण प्रॅक्टिकली मुलांना व्हिज्युअलाइज करून दिले तर नक्कीच आपल्याला एक पुढची पिढी चांगली घडवता येईल। आणि हीच त्या गोष्टीची सुरुवात होती। लडाखला 6 वर्ष सोनम सरांसोबत काम केलं आणि तेव्हा असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये अशा शाळेची सुरुवात होणं गरजेचं आहे। म्हणजे आपण लडाखमध्ये काम करतो आहे किंवा तमिळनाडूमध्ये आपण बघतो आहे, कुठेतरी कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा। आणि तेव्हाच कळालं की इतकी सुंदर एक उबंटू नावाची शाळा यवतमाळमध्ये एक संकल्पना सरांनी सुरू केलेली आहे, आणि हीच आपल्या मातीमध्ये जाऊन आपल्या लोकांसाठी काम करायचं एक कुठेतरी जिद्द मनामध्ये निर्माण झाली। कारण एक गोष्ट नेहमी मी बघितली, मी स्वतः शिक्षण घेत असताना, करिअरला सुरुवात झाली, करिअर करत असताना किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये एक संशोधक वृत्ती प्रत्येकांमध्ये असते आणि कुठेतरी ती मुलांमध्ये जिवंत राहावी याच्यासाठी शाळांनी काम केलं पाहिजे। आणि हाच एक मुद्दा घेऊन आम्ही या ओबंडूच्या माध्यमातून आलेलो आहोत। म्हणजे शाळा म्हणजे नुसतं पर्सेंट ओरिएंटेड शाळा नसावी, हे माझं नेहमी म्हणणं असतं की म्हणजे जोपर्यंत आपलं शिक्षण आपण घेत असतो तोपर्यंत आपल्या गुणांना व्हॅल्यू असते, पण एकदा शिक्षण झाल्यानंतर आपल्या गुणवत्तेला व्हॅल्यू असते। कोणी तुम्हाला पर्सेंट तुमचे विचारत नाही की तुम्ही किती मार्क तुम्हाला आज मिळाले, हे बघता की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम पूर्ण करता। तर नुसतं पर्सेंटकडे लक्ष न देता बाकीच्याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे याचा अर्थ मी असा नाही म्हणणार की तुम्ही पर्सेंट मिळू नका, ते ऑटोमॅटिकली प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतातच। प्रत्येक शाळेचा निकाल 100%। खूप खूप धन्यवाद करतो। थँक्यू सो मच।